नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण मागील तासाला सागर तळ रचना या पाठाची काय केले पूर्णपणे माहिती घेतलेली आहे आणि या पाठावरचा असलेला स्वाध्याय आपल्याला काय करायचं आहे, आज पाहायचं आहे। आपण सागर तळ रचनेची भूरूपे सुद्धा पाहिलेली आहेत। त्यामध्ये भूखंड मंच असेल, सागर उतार असेल, त्यानंतर सागरी गर्ता, सागरी ढोळ, सागरी मैदान, सागरी पठार, पर्वत याच्याविषयी आपण काय केलेले आहे, माहिती घेतलेली आहे। तर आज आपण या सागर तळ रचना या पाठावरचा काय करायचा स्वाध्याय पाहायचा आहे। तर पहिला योग्य पर्याय निवडा हा प्रश्न आहे। त्यामध्ये जमिनीवरील भूरूपाप्रमाणे सागर तळातील जलमग्न भूरूपे आढळतात। कारण बघा, 4 पर्याय दिलेले आहेत। पाण्याखाली जमीन आहे, पाण्याखाली ज्वालामुखी आहे, जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे, जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही। याचा योग्य पर्याय आहे जमीन सलग असूनही पाण्यासारखी पातळी सर्वत्र सारखी नाही। म्हणजे जमिनीची पातळी सारखी नसते, काही ठिकाणी उंच सखल भाग असतो। तशा पद्धतीने जमीन आपल्या जमिनीवर भूरूपाप्रमाणेच सागरातील जलमग्न भूरूपे आढळतात। याचं कारण काय, जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र काय नाही, सारखी नाही आहे, हे त्याचं उत्तर आहे। दुसरा प्रश्न आहे यातला, पर्याय उत्तर द्या मधला, मानव सागर तळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो। आपण पाहिलेलं आहे की भूखंड मंच हा मानवाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि हा मानव काय करतो, मासेमारीसाठी याचा काय करतो, वापर करतो, म्हणून भूखंड मंच हे त्याचं उत्तर आहे। तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडीत आहे। याच्यामध्ये बघा 4 पर्याय दिले, नद्या, हिमनद्या, प्राणी, वनस्पती अवशेष। दुसरा पर्याय ज्वालामुखी राख, भूखंड मंच, प्राणी, वनस्पती अवशेष। तिसरा पर्याय ज्वालामुखी राख, लावा रस, मातीचे सूक्ष्मकण। ज्वालामुखी राख, सागरी प्राणी, वनस्पतींचे अवशेष, सागरी मैदान। म्हणजे खालील कोणता पर्याय सागरी निक्षेपणाशी निगडीत आहे। सागरी निक्षेपण कशामुळे होतं, तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं लावा रस आणि मातीचे सूक्ष्मकण याला काय म्हणतात, सागरी निक्षेप असे म्हणतात। आता त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, यामध्ये तुम्हाला एक आकृती दिलेली आहे। त्या आकृतीचं नाव आहे, आपण पाहिलेली आहे आकृती, पण अगदी थोडक्यात ही आकृती दिलेली आहे। ही आकृती आपण पाहिलेली आहे, सागर तळ रचना। यामध्ये तुम्हाला एक आकृती या ठिकाणी दिलेली आहे। स्वाध्यायामध्ये सुद्धा ही आकृती आपल्याला पाहायला मिळते। ही आकृती आहे, या आकृतीला काय करायचे आहे, नावे द्यायचे आहेत। काय नावे दिलेली आहेत बघा, मी ती आकृती काढलेली आहे। तर यामधला पहिला प्रश्न आहे, आकृतीला नावे द्या। यामध्ये पहिला काय तर सागरी ढोळ येतो। इकडे आपण बघा भूखंड मंच, सागरी गर्ता, सागरी पठार, सागरी पर्वत आणि सागरी डोह अशी काय दिली आहे, त्या आकृतीला आपल्याला काय करता येतील, नावं देता येतील। आता त्यानंतरचा प्रश्न आहे, काय विचारलेला आहे बघा, वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत। कोणती भूरूपे उपयुक्त आहेत, तर सागरी पठार आणि सागरी गर्ता ही भूरूपे संशोधनात म्हणजे अति खोल असतात। याची खोली काय असते, जास्त असते, म्हणून ही संशोधनासाठी काय उपयुक्त आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणती भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत। म्हणजे आपल्याला ज्या सीमेवरचं आपण जे संरक्षणासाठी किंवा नौदल याच्यासाठी उपयुक्त किंवा याचे तळ उभारणीस म्हणजे सैनिकांचे तळ उभारणीसाठी कोणती भूरूपे उपयुक्त आहेत, तर त्याच्यामध्ये भूखंड मंच। आता भूखंड मंच का उपयुक्त आहे, हा भाग कसा आहे, समुद्र सपाटीपासून अगदी जवळ आहे, 200 मीटर उंचीवर आहे, अतिशय खोल नाही। त्याच्यामुळे हा जो भूखंड मंचाचा भाग आहे तो अतिशय काय उपयुक्त आहे सागरी नौदल उभारणीसाठी। त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे, भौगोलिक कारणे द्या। काय प्रश्न आहे बघा पहिला, तर सागर तळ रचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त काय आहे। म्हणजे सागराचा तळ रचनेचा म्हणजे सागराची तळ रचना आहे त्याचा अभ्यास मानवास का उपयुक्त आहे, तर त्याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला, तर सागर तळामध्ये मोठ्या प्रमाणात काय आढळतात, खनिजे आढळतात, खडक आढळतात, अतिशय मातीचे कण आढळतात
आणि ही खनिजे हे काय महत्त्वाचं खनिज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आपल्याला काय होतात या सागर तळाशी किंवा सागरामध्ये आपल्याला काय होतात आढळतात. आणि ही खनिजे ही सुद्धा काय मानवाच्या दृष्टीने काही महत्त्वाची आहेत. आता सागर तळाशी मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे व वनस्पतींचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात. हा दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर तिसरा मुद्दा काय सांगायचा आहे, खनिज संपत्ती, प्राणी संपत्ती आणि वनस्पती तसेच ज्वालामुखीचे उद्रेक इत्यादीच्या अभ्यासासाठी मानवाला काय सागर तळरचनाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. आता त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे दुसरा प्रश्न भौगोलिक कारणे याच्यामध्ये भूखंड म्हणजे हे मासेमारीसाठी नंदनवन आहे. हा प्रश्नाचं उत्तर आपण शिकवताना सुद्धा त्याचं उत्तर पाहिलेलं आहे. तर भूखंड म्हणजे हा कसा भाग असतो, उत्तळ भाग असतो आणि त्यामुळे या ठिकाणी काय होतात सूर्याची किरणं समुद्राच्या तळापर्यंत काय होतात म्हणजे भूखंड मंचापर्यंत सूर्यकिरणं काय होतात पोहोचतात आणि त्यामुळं प्लवंग किंवा शेवाळ हे प्लवंग आणि शेवाळ हे माशांचं खाद्य मोठ्या प्रमाणात काय होतं त्या ठिकाणी त्याची पैदास मोठ्या प्रमाणात होते किंवा त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते आणि शेवाळ प्लवंग हे माशांचं काय असतं खाद्य असते. त्यामुळे भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात काय होतात मासे आढळतात आणि भूखंडांच्या भागात माशांचं मोठ्या प्रमाणात प्रजनन होते आणि अशा प्रकारे मासेमारी ही या भागावरती मोठ्या प्रमाणात काय होते केली जाते. म्हणून भूखंड म्हणजे मासेमारीसाठी काय नंदनवन आहे. या भूखंड म्हणजे मासेमारीसाठी नंदनवन आहे हे आपण काय केलेलं याचं उत्तर पाहिलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात. हे काही सागरी बेटे, आता बेटे म्हणजे काय चारी बाजूला काय असतं पाणी असतं आणि जमिनीचा भाग काय असतो उंच आलेला असतो. म्हणजे सागरी बेटे ही सागर पर्वतरांगांची शिखरे असतात. याचं उत्तर काय सांगता येईल तर सागर तळावर हजारो किलोमीटर लांब व शेकडो किलोमीटर रुंद हजारो मीटर उंचीच्या पर्वतरांगा असतात. म्हणजे हजारो किलोमीटरच्या रुंद लांब आणि उंचीच्या पर्वतरांगा या ठिकाणी आपल्याला काय होतात पाहायला मिळतात आणि या पर्वतरांगांना जलमग्न पर्वतरांगा असे म्हणतात. त्यानंतर काही ठिकाणी या सागर पर्वतरांगांची शिखरे समुद्राच्या पाण्याच्या वरती काय झालेली असतात आलेले असतात आणि अशा ठिकाणी चारही बाजूना पाणी व मध्यभागी जमीन असे भूरूप काय होतं तयार होते आणि अशा भूरूपांना काय म्हणतात सागरी बेटे असे म्हणतात. आणि अशा प्रकारे काही सागरी बेटे ही सागर पर्वतरांगांची काय असतात शिखरे असतात. आता त्यानंतर प्रश्न आहे खंडांत उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात. खंडांत उतार ही भूखंडांची सीमारेषा म्हणतात. आता का सीमारेषा मानली जाते तर भूखंड मंचानंतर खंडांत उतार सुरू होतो. म्हणजे भूखंड मंचानंतर काय होतं खंडांत म्हणजे आपण जर आकृतीमध्ये पाहिलं तर या भूखंड मंचानंतर हा खंडांत उतार या आकृतीमध्ये सुद्धा आपण काय केलेले पाहिलेले आहे. खंडांत उताराची काय होते सुरुवात होते आणि खंडांत उताराच्या अर्धसीमेनंतर अत्यंत खोल अशा सागरी मैदानाचा भाग काय होतो सुरू होतो. म्हणून खंडांत उतार ही भूखंडांची सीमारेषा काय केली जाते मानली जाते. आता त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते. आता या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येईल तर मानवाकडून कुठले कुठले पदार्थ हे काय होतात समुद्राला जाऊन काय होतात मिळतात. म्हणजे ते नद्याद्वारे असतील किंवा हिम नद्यांच्या द्वारे समुद्राला जाऊन मिळतात. तर मानवाकडून होणाऱ्या टाकाऊ पदार्थांच्या विसर्जनामुळे सागरी पाण्याचं काय होतं प्रदूषण ते मोठ्या प्रमाणात होते. हा पहिला मुद्दा सांगता येईल आपल्याला. त्यानंतर दुसरा मुद्दा काय सांगायचा आहे तर सागरातील पाण्याचे प्रदूषण काही प्रजातींचे जलचर व सागरी वनस्पती यांच्या विनाशास कारणीभूत ठरते. हे प्रदूषण झालं तर काय होतं अनेक मासे काय होतात मरतात. म्हणजे जलचर म्हणजे काही प्रजातींचे जलचर व सागरी वनस्पती यांच्या विनाशास म्हणजे काय होतात कारणीभूत ठरते. म्हणजे जर हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात झालं तर काही जलचर प्राणी सागरातील काय होतात मृत्युमुखी पडतात. आणि अशा प्रकारे मानवाकडून होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने काय हानिकारक आहे. म्हणजे हे जर पदार्थ आपण हे जर सागराला जाऊन मिळाले किंवा सागराच्या पाण्यामध्ये मिसळले तर मोठ्या प्रमाणात काय होतं
सागराच्या म्हणजे सागराच्या पाण्याचे काय होतं प्रदूषण होतं, म्हणून मानवाकडून होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने काय हानिकारक असते। या ठिकाणी हा स्वाध्याय काय होतोय पूर्ण होतोय। या पाठावरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही काय करायचा आहे वहीमध्ये काय करायचं आहे सोडवायचे आहे। ही आकृती सुद्धा काय करायची आहे वहीमध्ये काढायची आहे। आकृती काढून त्या खाली काही जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही काय करायचे आहेत लिहायचे आहेत तुमच्या वहीमध्ये। धन्यवाद।